हॅलो, माझे यूट्यूब चॅनल प्राजूस डेलिकेसीसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज बघूयात की एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण श्रीखंड कसं बनवतो. सर्वप्रथम एका पातेल्यात आपण 1 लिटर दूध घेणार आहे. त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यावर आपण थोडंसं थंड करून घेणार आहे. दूध थंड होईपर्यंत मी एका छोट्या वाटीत केसर घेणार आहे व 2 चमचे दूध टाकून मिश्रण छान मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर 1 चमचा दही थोडंसं थंड झालेलं दुधामध्ये मी टाकून छान मिक्स करून घेणार आहे. दही जमेपर्यंत हा टोप मी साईडला ठेवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता दही आपलं छान जमलेलं आहे. आता एका चांगल्या कपड्यामध्ये मी दहीचं पाणी गाळून घेणार आहे आणि घट्ट बांधून टांगून ठेवणार आहे. घट्ट झालेलं मिश्रण आता मी एका टोपात काढून घेणार आहे व 1 वाटी मी साखर टाकून घेणार आहे. साखर टाकून घेतल्यानंतर हँडविस्कच्या सहाय्याने मी हे मिश्रण छान मिक्स करून घेणार आहे. आपल्याला हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता आता श्रीखंडाचं मिश्रण मी छानपैकी मिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला हँडविस्करच्या सहाय्याने छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये आपल्याला हवे तसे काजू बदाम टाकू शकतात आणि इथे मी वेलची पूड 1 चमचा टाकून घेतलेली आहे व मिश्रण पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे. आता 2 प्रकारचे श्रीखंड करण्यासाठी मी 2 वाटीमध्ये हे मिश्रण वेगवेगळं करून घेतलं आहे व एका वाटीमध्ये मी केसरचं दूध केलेलं होतं ते टाकून घेतलं आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी वेलचीचं श्रीखंड बनवलेलं त्याचं छानपैकी सजावट करून आपलं हे घरगुती श्रीखंड तयार आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.